पुण्यातील दिवे घाट आज 2 तास बंद राहणार। पालखी मार्गावरील दगड हटवण्यासाठी 12 ते 2 वाजेदरम्यान हा घाट बंद असेल। पर्यायी मार्ग वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, अशक्तपणा आणि व्हायरल ताप, त्यामुळे खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार। सूत्रांची ही माहिती। उद्धव ठाकरेंकडून रामरक्षा आंदोलनाची घोषणा। दादरच्या हनुमान मंदिरात उद्धव ठाकरे उद्या करणार महाआरती। रामरक्षा हनुमान चालीसा पठण करत राज्यव्यापी आंदोलनाची करणार सुरुवात। ठाकरेंना आणखी एक धक्का। पक्षाच्या उपनेत्या शुभांगी पाटील शिंदे सेनेत श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश। पक्षप्रवेशानंतर लगेचच शुभांगी पाटलांची उपनेतेपदी निवड। लोहगड हत्याकांड प्रकरणातील आरोपींमध्ये सांकेतिक भाषेत संवाद। आरोपी सिंह आणि चेतनचा मोबाईल डिलीट डेटा रिकव्हर केला, त्यानंतर ही माहिती समोर। पोलिसांकडून चेतनच्या मित्रांसह नातेवाईकांचीही चौकशी सुरू। पाकिस्तानात प्रवासी बस दरीत कोसळली। क्वेटाहून पेशावरकडे जाताना दुर्घटना घडली। अपघातामध्ये 40 जणांचा मृत्यू, 8 जण जखमी। चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे बस थेट दरीत कोसळली।